नमस्कार मंडळी, मी नीता खरे आणि तुम्ही बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये तर भरपूर भाज्या येत असतात. जसं अगदी मटार म्हणा, वेगवेगळ्या हिरव्या भाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या, तूर, नंतर तुमचं पावटा, ओला पावटा, सगळ्या. तर त्यामध्ये जास्त आणखीन एक आवडीची सगळ्यांच्या हिवाळ्यातली भाजी ती म्हणजे मेथीची भाजी. मेथीची भाजी तर खूप प्रकारे करतात, आपल्याला माहीत असेल. कांदा परतून आहे, नुसती बटाटा घालून आहे, किंवा मेथीचे उंडे करतात. नंतर काय आणखीन वेगवेगळे प्रकार उंदिओमध्ये. तर माझ्या सासूबाई जेव्हा होत्या तर माझ्या सासूबाईंची अगदी आवडीची भाजी असायची ही, ती लसूण बटाटा मेथी. तर आज मी ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी मी आज आत्ता हे बघा मस्त भाजीवाल्याकडनं हिरवीगार मेथी आणलेली आहे. तर आता मी ही मस्त निवडून घेते छानपैकी आणि मग ह्याची पुढली कृती आपण बघूया. तर ही मी मेथी आता स्वच्छ निवडून घेतली आहे आणि ही 4 ते 5 वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही मी बारीक चिरणार आहे. त्यानंतर ह्या भाजीला लागणारं साहित्य आणखीन म्हणजे आता मी हे 4 बटाटे घेतले. कळे मंडळी, आम्ही आता दोघं आहोत त्यामुळे हे छोटे 4 बटाटे आहेत, म्हणजे ही व्यवस्थित भाजी पुरते. त्यानंतर आपल्याला लागणारे या भाजीसाठी ते म्हणजे जरा भरपूर लसूण, की ह्या भाजीचा आत्मा म्हणाल तरी चालेल, जे सुंदर चव देतं. ह्या भरपूर लसणी, त्यानंतर ही फोडणीसाठी हिरवी मिरची, हे ओलं खोबरं आणि चवीपुरतं मीठ आणि फोडणीला तेल आणि फोडणीचं साहित्य. इतकं साधी सोपी भाजी आहे. तर आता मी सुरुवात करते भाजी करायला. आता साली काढून घ्यायच्या. मी घेतली आहे साली काढून, हे पण आता करते पण डाळ. आणि या बटाट्याच्या मी मीडियम चौकोनी फोडी करणार आहे. हे बघ, इतक्या मीडियम चौकोनी फोडी ठेवल्या. आता पाण्यात टाकते या आणि अशाच पद्धतीनं पुढचे पण बटाटे मी चिरून घेते. बटाटे सगळे चिरून मी आता पाण्यात टाकलेत आणि आता आपण ही मेथीची जी भाजी आहे, पालेभाजी, ती सुद्धा आता आपण बारीक चिरून घेऊया. जसा गावी आमचा पाट आहे भाज्या चिरायचा वगैरे, चॉपिंग बोर्ड, तसा मुंबईत सुद्धा हा आहे छोटासा. ही पालेभाजी आता मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे. काही काहींचं म्हणणं असतं की चिरली पालेभाजी की जीवनसत्व जातात. तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी आता बारीक चिरून फोडणीला घालणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर अशीच फोडणीला घालली तरी सुद्धा चालेल, पण मी ही बारीक चिरून घेते. आणि किंवा अशी नुसती खरंगटून, अशी नुसती तुकडे करून सुद्धा फोडणीला टाकू शकता. मी मात्र बारीक चिरतीये. मला सासूबाईंनी जशी शिकवली आहे तशीच भाजी मी करते. कढईमध्ये फोडणी पुरतं तेल टाकलेलं आहे. एक 2 ते 3 चमचे मी तेल घेतलंय फोडणीला. आता नेहमीची आपण फोडणी करूया. एक पाव चमचा मोहरी, हिंग, थोडासा हळद आणि आपण ही जी बारीक लसूण घेतली चिरून ती आधी पहिली फोडणीत घालायची. ती छान अशी लाल झाली पाहिजे खमंग. आणि मग त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या घालायच्या. पालेभाजी मी आता इथे मुंबईत लोखंडाच्या कढईत करते, कारण ती चांगली असं आहे, लोह जातं पोटात, म्हणून आता मी लोखंडाच्या कढईत करते. आता ही फोडणी आपली लसूण छान लाल बुंद व्हायला हवी. आता ही बघा छान तळली गेली आहे. आता आपण ह्या ज्या बटाट्याच्या फोडी केल्या आहेत ह्या ह्याच्यावरती घालूया.
आणि ह्या फोडी घातल्या की मी नेहमी काय करते, थोडंसं जरा मीठ बटाट्यांवर घालते. म्हणजे बटाटे जेव्हा शिजतात ना फोडणीत, तेव्हा मिठाची पण चव येते त्याच्याबरोबर. मी कांदे पोहे करताना पण असंच करते. ढवळून घेऊया. आणि आता ह्याला झाकण ठेवून हे 80% बटाटे आपण शिजवून घ्यायचे आता फोडणीवर, नुसत्या वाफेवर. गॅस अगदी मंद करायचा आणि आता हे बटाटे शिजवून घ्यायचे. आपण बटाटे फोडणीला टाकून एक 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण ते बघूया कितपत शिजलेत. हे बघा, पूर्ण नाही शिजवायचा, पण हा बऱ्यापैकी बटाटा शिजला पाहिजे. जरा कॅमेरा हा बघा, व्यवस्थित चमच्याने तुटली जाते फोड. आता आपण ह्या स्टेजला ही मेथी चिरलेली बारीक घालूया. ही भाजी नुसत्या वाफेवर केली जाते, त्यामुळं ही मेथी घालायची, पाला. आणि ह्या पाल्यावरती आपण थोडंसं मीठ घालायचं. आधी आपण बटाट्याला लावलेलं आहे मीठ, अगदी जपून थोडंसं घालायचं. मग आपण चव बघून सुद्धा घालू शकतो. पाण्यामध्ये आणि मूळ भाजीच्या पाण्यामध्ये ती व्यवस्थित शिजली जाते छान अगदी. पण पाणी नाही घालायचं या भाजीत अजिबात. आता परतून घेऊया आपण. आणि पुन्हा झाकण ठेवून आता ही पूर्ण मेथी शिजवून घ्यायची. आता आपण झाकण उघडून बघूया आपली मेथीची पालेभाजी शिजली आहे का. बघा, वा, अगदी छान 5 मिनिटाच्या वाफेवरती इतकी सुंदर शिजली आहे. आणि आता या भाजीवर आता आपण मस्तपैकी ओलं खोबरं घालायचं. मीठ तर आपण ऑलरेडी घातलेलंच आहे. आणि आता ढवळून घ्यायची. आता ही लसूण, मेथी, बटाटा ही भाजी आपल्याला खायला तयार झालेली आहे. माझ्या सासूबाई जेव्हा होत्या तेव्हा अशी भाजी त्या खूपदा करायच्या. स्वतःला ती खूप आवडायची, त्यामुळं बऱ्याचदा ही भाजी व्हायची. आणि एक सांगायचं कसं मंडळी, की मी तुम्हाला माहिती आहे की माझ्या मुलाला आता मुलगा झालाय आणि सुनेचं बाळणपण करण्याकरता मी युरोपमध्ये होते 3 महिने. तर आपल्याकडे माहिती आहे की नाही, बाळंतिणीला अळीव गेला पाहिजे पोटात, लसूण भरपूर गेली पाहिजे, मेथी भरपूर गेली पाहिजे पोटात. तर मग तिथे तर काय पालेभाजी मेथीची मिळतच नाही. कधीतरी येत असेल शॉपमध्ये, पण बऱ्याचदा मिळत नाही जशी आपल्याकडे भारतामध्ये मिळते तशी. मग मी काय केलं होतं, कल्पना एक लढवली, म्हणजे कसुरी मेथी नेली होती, भरपूर नेली होती, अगदी अर्धा किलो. आणि त्यामुळे माझा तुम्ही एक व्हिडिओ बघितला, लसूण आणि कसुरी मेथी घातलेल्या आंबोळ्या करून घातल्या, तर त्या तिच्यासाठीच नेलं होतं. आणि तिथे पण मी एक आयडिया केली की माझ्या मुलाला या भाजीची आठवण झाली खायची. आजी करायची तशी भाजी कर म्हणला. तर मी म्हटलं काय करावं, म्हणून मी अशीच केली. आणि ती जी कसुरी मेथी आहे तिला मी अजिबात कुठलीही प्रक्रिया न करता बटाट्यावर, जशी आता मी ओली मेथी आता पालेभाजी चिरून घातली तशी ती कसुरी मेथी घातली. आणि ती पण इतकी सुंदर झाली भाजी, म्हणजे असं पण आपण करू शकतो. छान झाली होती भाजी. आता आपली ही भाजी तयार आहे खायला. मी आता प्लेटिंग करते ना. मेथी बटाटा आपली तयार आहे खायला. ही भाजी तुम्ही आमटी भात, पोळी, भाकरी या कशा बरोबरही सुद्धा खाऊ शकता. एकदम मस्तच लागते. आणि आणखीन एक की समजा कोणाला बटाटा नसेल आवडत तर नुसती ही लसणीवर हे करून जरी केली तरी सुद्धा सुंदर लागते. पण हे कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्ही मुद्दाम करून बघा, तुम्हाला खूप आवडेल.
आणि हो, आणखीन एक सांगायचं म्हणजे की गोडा मसाल्याची बॅच तयार आहे, नवीन मसाला. तर कुणाला जर हवा असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर नमूद केलेला आहे खऱ्यांनी. तर तुम्ही ऑर्डर करा, तुम्हाला नक्की कुरिअरने पाठवून देता येतील. तर अशा रीतीनं हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवतेय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.